म्हणजे आलेलो मी चहाचं मला चालू करायचं. गावी तसं मी भरपूर व्यवसाय केले. नेटवर्क मार्केटिंग केलं. एक छोटंसं भेळचं दुकान स्टार्ट केलं. त्या भेळच्या दुकानापासून मी ते एका दुकानाची 3 दुकानं केली. 3 दुकान देऊन एक फ्रँचायझी दिली. गुजराती माणूस म्हणतोय किती पाहिजेत तुम्हाला हॉटेल सुरू करायला. त्या मित्राला फोन केल्यानंतर त्यांनी डायरेक्ट 20-20, 30-30, 40-40 हजार मला 50,000 पाठवले. आज तुम्ही युपी बिहार इकडून तिकडून जे आले त्या माणसांना बोलता किंवा त्यांना आपण बोलतो की यांनी महाराष्ट्रावर राज्य केलं. अरे तुमच्यात धमक आहे का? तुम्ही करा ना. तुम्ही का करत नाही बिझनेस? मी 1 ते 1.5 वर्ष काही काम करत नव्हतो. काही काम करत नव्हतो. 1 रुपया इन्कम नव्हतं. 1 ते 1.5 वर्ष ती जॉबला जात होते. मी घरी बसून खात होतो. कारण हा बिझनेस आता मी 7 लाख रुपये मध्ये उभा केला. आता उद्या सोडला तर ह्याला व्हॅल्युएशन 0 आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही इथं बघताय की आपण हॉटेलमध्ये बसलोय आज, आणि आज आउटडोअरचं काही शूट नाही. तुम्हाला प्रश्न पडला असेल आज इथं कसं त्या हॉटेलमध्ये. आपल्यासोबत किरण बागल सर आहेत, आणि इथं आपण कामोठेमध्ये सेक्टर 6 ला इथं तेजू किचन म्हणून एक हॉटेल आहे. तर आता आमचं इथं शूट चालू होतं मुंबईमध्ये जवळच, आणि प्रत्येक वेळी आम्हाला ते शूटला 2-3 दिवस मुंबईला यावं लागत होतं. आणि कुठं जेवायचं इथं आमच्या क्लायंटने आम्हाला सजेस्ट केलं की तेजू किचनला जावं. तेजू किचनला आलो पहिल्यांदा, सरांना माहिती, सरांना भेटलो आणि आमचं चांगलं बॉन्डिंग झालं. सर गावाकडचे आहेत, आमच्या इकडचे आहेत, आणि एक नंबर हॉटेल आहे. म्हणजे तुम्हाला पुढे कळलंच नाही, त्यांनी इतकी स्टोरी खतरनाक आहे त्यांची, आणि एकदम बेस्ट क्वालिटीचं जेवण मित्रांनो. आपण त्यांच्याकडे येऊया थेट आणि बघूया कसं काय सरांचं हे सगळं टोटल. नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे तुमचं. नमस्कार. तुम्ही प्रेक्षकांना सांगा की काय आपल्या हॉटेलचा पत्ता वगैरे, नाव वगैरे काय. आपल्या हॉटेलचं नाव आहे तेजू किचन. कामोठ्यामध्ये आपण स्टार्ट केलेलं आहे. 11 महिन्यापूर्वी स्टार्ट केलं. कामोठ्यामध्ये सेक्टर 6 ला आपलं तेजू किचन या नावाने हॉटेल आहे. रामशेठ ठाकूर स्कूल त्याच्या बाजूलाच आहे. एकदम आपल्या हॉटेलमध्ये एकदम बेस्ट क्वालिटीचं जेवण घरगुती पद्धतीने तुम्हाला जेवण दिलं जाईल, भेटतं. आणि त्याची क्वालिटी टेस्ट करण्यासाठी भरपूर लांबून लोक ज्यांनी टेस्ट केलंय ते 100% इथं नेक्स्ट टाइम थांबल्याशिवाय जात नाहीत किंवा जेवण केल्याशिवाय जात नाहीत. आम्ही जेवढ्या वेळा आलो ना, आम्ही 100% कोंबडी वडे इथं खातोय. इथं जवळची कोण बघणाऱ्यापेक्षा असते ना, 100% या आणि एकदा टेस्ट करा. तर सर, मला एक प्रश्न होता, म्हणजे आता बघणाऱ्यांना पण सगळ्यांना प्रश्न पडला असेल की गावाकडनं तुम्ही इकडे आलाय, म्हणजे काय नक्की कन्सेप्ट, कसं काय तुम्हाला वाटलं की गावाकडनं इथे यावं मुंबईमध्ये आणि हॉटेल सुरू करावं. गावाकडून म्हणजे काय झालं की माझं वय साधारण म्हणजे 2019 ला मुंबईमध्ये पदार्पण केलं. म्हणजे मुंबईमध्ये माझा येण्याचा काय हेतू नव्हताच. ऍक्च्युअली मी आलो दुसऱ्या कारणासाठी आणि झालं दुसरं. म्हणजे आलेलो मी चहाचं मला चालू करायचं होतं. त्याच्यानंतर मी स्वतःचा बिझनेस चहाचा चालू करायचा, त्याचं त्याला फंडिंग जास्त होतं. त्याच्यामुळे मी असा विचार केला की म्हणजे काहीतरी स्टार्ट करण्यासाठी एक छोटासा व्यवसाय काहीतरी स्टार्ट करूया. बरोबर. आम्ही भेळचा व्यवसाय स्टार्ट केला. म्हणजे इथंच याच एरियामध्ये करत होतो. म्हणजे कामोठ्यामध्ये होतं आपलं. पहिलं खंदा कॉलनीत होतं. खंदा कॉलनी मधून आपण कामोठे, खंदा कॉलनी आणि नंतर ओल्ड पनवेल अशा 3 ठिकाणी आपण चालू केलं. त्याच्यानंतर आपण एक फ्रँचायझी पण दिली, स्वतःचा ब्रँडिंग बनवून. ओके. तेव्हा ब्रँडचं नाव काय होतं त्या? माऊली भेळ. ओके. आणि ते पण अजूनपर्यंत कस्टमर तिथं तुम्ही गेला आणि माऊली भेळचं नाव जरी काढलं तर ते शोधत येतील. अजून पण बोलला ना तुम्ही की इथे तर चालू झालं, तर तेच कस्टमर शोधत येतील, अरे कुठे चालू झालं. म्हणजे एवढं आपण म्हणजे जी पण गोष्ट दिली आजपर्यंत मुंबईत येऊन ती 1 नंबर क्वालिटी दिली. 100% क्वालिटीला आपण किंमत देतो, त्यामुळे आपण मार्केटमध्ये टिकतोय. बरोबर. जर क्वालिटी नसेल तर रिव्हर्स कस्टमर येत नाही. अगदी माझ्या घरातला जरी असला तरी त्याला तो रिव्हर्स येऊ शकत नाही किंवा तो रिव्हर्स येणार नाही. क्वालिटीला आपण जास्त महत्व दिलं. आता तुम्ही म्हणताय गावाला आधी तुम्ही होता, तर गावाला नेमका कुठला व्यवसाय करत होता किंवा नोकरी करत होता? गावी तसं मी भरपूर व्यवसाय केले. नेटवर्क मार्केटिंग केलं. परत स्टार्ट म्हणजे मी 10वी पासून नेटवर्क मार्केटिंग म्हणजे सूडबूड घालून. हा एकदम बरोबर. ओके. म्हणजे सूट बूट घालून एकदम टकाटक मध्ये, त्यात पण आपण म्हणजे चांगल्या म्हणजे प्रकारेच केलं. असं काय वाईट नव्हतं काय. ब्रॉन्झ, डायमंड, गोल्ड. हा बरोबर. पण त्याच्यात पण कसं
की भरपूर त्याच्यात जवळच्या माणसाला पहिल्यांदा पकडावं लागतं. नेटवर्क मार्केटिंग मध्ये जवळच्या माणसाला पकडावं लागतं आणि जवळचा ज्यावेळेस कनेक्ट होतो तो मग हळूहळू दूर व्हायला लागतो. पहिला शिकार नेटवर्क मार्केटिंग मध्ये जवळचाच असतो. जवळचा जातो तो लवकर लांब होतो. हम्म. जेवढ्या जवळ आपण जातो तेवढ्या तो लवकर लांब जातो. बरोबर. तर आम्ही काय केलं ते ठीक आहे म्हणलं, थोडे दिवस केलं 1-2 वर्ष. नंतर म्हणलं ह्याच्यामुळं काय आहे, जी जवळचे व्यक्ती आहेत किंवा जवळचे रिलेटिव्ह आहेत ते तुटले जातात. मग त्याच्यामुळं थोडंसं परत तो बॅकवर्डवर टाकलं, नको म्हणलो आपल्याला हा व्यवसायच नको. कारण जी जवळची व्यक्ती होती ती तुटत होती, त्यामुळे कॅन्सल केलं. त्याच्यानंतर मग वडापाव, भजी वगैरे मित्राच्या दुकानात हॉटेलवरती जाऊन मी तिथं, मला धंद्याचीच आवड आहे पहिल्यापासून. म्हणजे नोकरी हा विषय माझा म्हणजे मला आवडतच नाही किंवा मक्तेदारी करणे कोणाची. त्यामुळे मी आपलं स्वतःच पाहिजे, ते काय स्वतःच असेल. पाहिजे. बरोबर 2 रुपये भेटू द्या पण ते स्वतःचे भेटले पाहिजे. बरोबर तुमचे 10 रुपये मला नको आहेत. बरोबर. हा आपला पहिल्यापासूनचा हेतू आहे. आता सुरुवातीला तुम्ही आला जेव्हा मुंबईला गावाकडे, किती वर्ष झाली? मी 2019 ला आलो. ओके. 2019 ला आल्यानंतर मी 2020 पर्यंत, कोरोनाच्या अगोदर पर्यंत एक छोटस भेळचं दुकान स्टार्ट केलं. त्या भेळच्या दुकानापासून मी ते एका दुकानाची 3 दुकानं केली. 3 दुकान देऊन एक फ्रँचायझी दिली. फ्रँचायझी देऊन वेटिंगला कमीत कमी 10 ते 15 जण होते फ्रँचायझीचे आपल्या. ओके. तरी पण आणि अचानक कोरोना आला. कोरोनामध्ये 100% लॉस गेलो. कारण 3 दुकानचे रेंट, रूमचं रेंट हे पूर्ण म्हणजे सगळं मला लोड झालं. आणि सरकार तर बोललेलं की रेंट सोडेल, की कोणी काय रेंट सोडला नाही. करोडपती लोक होते, ज्याच्या शॉप ओनर होते करोडपती, तरी पण कोणी त्यांनी सोडला. नाही सोडलं कोणी. बरोबर. फक्त रूम मालक आमचा चांगला, रूम मालकानं आम्हाला 6 महिन्याचे रेंट सोडले. बरोबर. आता तुम्ही जेव्हा ह्या हॉटेलिंग व्यवसायात आला, हॉटेलिंग व्यवसायात आल्यावर तुम्हाला खूप अडचणी आल्या असतात. तुमची आता लॉकडाऊनचा काळ गेला, तुमचा लॉस झाला त्याच्यामध्ये. मग तुम्ही ठरवलं, आता साहजिक हॉटेल आपल्याला इथे दिसतंय, म्हणजे लॉकडाऊनचा काळ झाल्यावर सरांनी हॉटेलिंग व्यवसाय सुरू. बरोबर. मग त्या काळामध्ये तुम्हाला एक्झॅक्ट काय अडचणी आल्या? आता एवढं सगळं लॉस झालेला, नवीन हॉटेल सुरू करायचं, त्याला इन्व्हेस्टमेंट पाहिजे, तर कसं तुम्ही मॅनेज केलं? काय माहिती आहे का सर, एक तुमच्याकडं म्हणजे प्रामाणिकपणा असेल ना, तर तुम्ही कुठेही कमी पडू शकत नाही. आणि माझा एक असा स्वभाव आहे की माझ्या खिशात जरी काय नसलं तरी मी दुसऱ्याला मदत करण्याची माझी इच्छा होती, मदत करतो. ही पहिल्यापासून आपल्या ह्याच्यात आहे. बरोबर. त्याच्यामुळं मला हॉटेल चालू करताना माझ्याकडे फक्त 50,000 होते. बर. फक्त 50,000 रुपये होते. आज ह्या हॉटेलला 7 लाख रुपये खर्च झाला. आजपर्यंत 7 लाख रुपये खर्च झाला. तर 7 लाख रुपये ते 6.5 लाख रुपये सगळं मित्रमंडळ, सगळं इथं आल्यानंतर एक 6 महिन्यात माझा मित्र झाला. गुजरात येतो. 6 महिन्याच्या मैत्रीत त्यानं मला एका शब्दावरती तो म्हटला, अरे काम का थांबवलेस तू? म्हटलं काम का करत नाही, फास्ट काम कर. नाही म्हणलं, जरा पैशाचा प्रॉब्लेम. किती पाहिजेत म्हणून. गुजराती माणूस म्हणतोय किती पाहिजेत तुम्हाला हॉटेल सुरू करायला. त्याने मला 1 लाख रुपये फंडिंग केलं आणि 1ही रुपया व्याज नाही. आजपर्यंत त्यानं कधी रिटर्न देणार हा शब्द सुद्धा काढला नाही. बरोबर. 6 महिन्याचा मित्र होता. 6 महिन्याचा मित्र अजून आहे, एकदम ओके मध्ये, काहीच प्रॉब्लेम. आणि असे बरेच आमचे चुलत भाव वगैरे त्यांनी पण मदत केली. परत दुसरे मित्र आहेत, असे बऱ्याच जणांनी मदत केली. बरोबर. आणि आता अशा प्रकारे म्हणजे ज्याला मी माझ्याकडून माझी अपेक्षा होती तुमच्याकडून 10,000 रुपये घ्यायचे, त्या मित्राला फोन केल्यानंतर त्यांनी डायरेक्ट 20-20, 30-30, 40-40 हजार, मला 50,000 पाठवले. असे म्हणजे आपला प्रामाणिकपणा असल्यामुळं आपण मार्केटमध्ये टिकलो गेलो. आणि हाच प्रामाणिकपणा तुम्हाला पुढे घेऊन जातो. म्हणजे भविष्यात कोणी मराठी माणसाला मदत करत नाहीत, तर मराठी माणसाला तुम्ही प्रामाणिकपणा ठेवा, तुमच्या धंद्याशी प्रामाणिक राहा, तर तुम्ही सक्सेस होणार 100%. तुम्ही कुठेही मागं पडणार नाही. धंद्यात पण तुम्ही प्रामाणिकपणाच पाहिजे. त्याच्यामुळं काय होतं की मार्केटमध्ये, आणि आपली मराठी माणसं तर तयार झाली पाहिजे, त्यांना पाहिजे तेवढी आपण मदत करू, उभी राहिली पाहिजे. आज तुम्ही यूपी, बिहार, इकडून तिकडून जे आले त्या माणसांना बोलता किंवा त्यांना आपण बोलतो की येऊन महाराष्ट्रावर राज्य केलं. अरे तुमच्यात धमक आहे का? तुम्ही करा ना. तुम्ही का करत नाही बिझनेस? तुम्हाला कोणी अडवले? तुम्ही आज भाजीचा धंदा करा. रस्त्यावर सगळ्या बघा यूपी बिहारवाले आहेत, तुम्ही रस्त्यावर उतरून का धंदा करत नाही? धंदा केला पाहिजे. म्हणजे मराठी माणूस कायम रडत असतो, मराठी माणसाला व्यवसाय जमत नाही किंवा व्यवसाय करत नाही किंवा व्यवसायाला इन्व्हेस्टमेंट भेटत नाही. आता हा पण मराठी माणूस आहे, पण हा व्यवसाय करतोय.
मी माझ्याकडे पैसे नसताना मी धंदा हा उभा केला. सक्सेस मध्ये 1 नंबर मध्ये चालवतो. मला जे पाठीमागच्या वर्षात जे 2 महिने भेटले उन्हाळ्याचे, प्रत्येकाची फॅमिली गावी होती. त्या 2 महिन्यात माझी एवढी पब्लिसिटी झाली, माउथ पब्लिसिटीवरती कस्टमर सगळे. आता तुम्ही जे सांगितलं की 7 लाख रुपये तुमचा खर्च झाला टोटल त्या हॉटेलला, तर ते 7 लाख रुपये नेमका कशा कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी खर्च झाला? काय 7 लाखामध्ये साहेब भरपूर खर्च आहे. म्हणजे एकतर मी कमीत कमी 2 लाख रुपये ते 3 लाख रुपये वाचवले. आपलं बोर्ड आहे, किचनचं साहित्य आहे. किचनचं साहित्य घ्यायला गेल्यानंतर भरपूर खर्च होतो. वस्तू कोणतीच स्वस्त नाही. हळूहळू जे जे काय कमी पडतं ते स्वतः आपण घेऊन येतो आणि स्वतः आणून आपण स्वतः तिथे हे करतो. प्रत्येक गोष्ट 3 दुकानं 4 दुकानं फिरल्याशिवाय वस्तू घेत नाही. बरोबर. माणसाला क्वालिटी खायसाठी कुठून येतात. आता माझ्याकडे भरपूर लांबून लोक येतात. वाशी. कुठला असा एक व्यक्ती की जो खूप लांब आलाय? आता मी सातारावरून आलोय, माझ्यापेक्षा लांब कोण आलोय? सातारापेक्षा पण तुमच्या साईड म्हणजे असे कस्टमर आहेत ना साहेब, की म्हणजे नगर आहे, तुमचं बीड आहे, इकडून लोक म्हणजे मुंबईला यायचं झालं तर ते त्यानं म्हणजे त्यांच्या मित्रमंडळींनी सांगून की जेवायला यायचं तर इथंच यायचं, तेजू किचनलाच यायचं. अशा पद्धतीत लांबनं आम्ही उपाशी आलोय साहेब. कोल्हापूरवरून आलेत लोक, कोल्हापूरवरून. तिकडून मुंबईला गोरेगावला जाणारे आहेत ते म्हणजे आधीमध्ये येतात. त्यांचं ज्यावेळेस गोरेगावला काम असतं त्यावेळेस ते आधीमध्ये किती हॉटेल आहेत, कोल्हापूर पासून मुंबई पर्यंत किती हॉटेल आहेत हिशोब. पण ते डायरेक्टली त्यांनी एकदा चुकून आलेले, त्याच्यावरती कमीत कमी 4 ते 5 वेळा आले. आता हे जेवणावरून आणि टेस्ट वरनं मला विचारायचं तुम्हाला, हे आम्ही सगळं खातोय जे काय टेस्टी फूड, ते कोण बनवतंय आणि कसं मॅनेजमेंट चालतंय हॉटेलमध्ये? ह्याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय माहिती, ह्याच्या मागं सगळे भाग्यलक्ष्मी जी आहे ती माझी वाईफ आहे. त्यांचंच नाव दिलंय का? हा. ओके. आणि तिचंच नाव हॉटेलला पण दिलं. म्हणजे काय आहे, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागं स्त्रीचा हात असतो बोलतात ना, तसं म्हणजे तिनं भरपूर कष्ट घेतलं आणि मदत केली तिनं, म्हणजे लिमिटच्या बाहेर. म्हणजे तिला भरपूर पर्याय होते. तिला 30,000चा जॉब होता. ओके. तो जॉब सोडून ती मला हेल्प करायसाठी, बिझनेस मध्ये यांना आवड आहे म्हणून ती मला सहकार्य करते. आणि तिच्या आईच्या हाताला चव असल्यामुळे तिच्या पण हाताला चव आहे. बरोबर. आता हे तेजू किचन सुरू करण्याच्या आधी आता सरांनी बाहेर सांगितलं की तुम्ही जॉब करत होता लॉकडाऊनच्या काळात. काय नक्की जॉब होता तुम्ही? मी अकाउंटिंग मध्ये करत होती जॉब. ओके. अकाउंट्स मध्ये. ओके. मग ते सोडताना तुम्हाला कसं वाटलं? म्हणजे आता जॉब वगैरे सोडायचं आणि आपल्याला परत स्टार्टअप करायचंय शून्यातून. जॉब सोडताना नक्कीच भीती होतीच, पुढे काय होईल काय सांगता येत नाही. पण आता नाही काय, आता झालंय. पण तेव्हाची काय सिच्युएशन होती? तेव्हाची सिच्युएशन अशी होती की मी करू शकेन की नाही, अशी सिच्युएशन होती. मग हळूहळू जसं होत गेलं तसं परफेक्ट होत गेलं. त्याच्यामुळे आता काय नाही, आता कॉन्फिडन्स आलेला आहे चांगला. आता तेजू किचनची अजून एक ब्रांच कुठेतरी सुरू होणार होईल लवकरच. आता तुमचं काय वाटतं, तुमच्या हॉटेलची खासियत काय आहे? 1-2 फूड प्रोडक्ट सांगा, फूड आयटम सांगा की जे तुमच्या हॉटेलची खासियत आहे की इथे येऊन लोकांनी ट्राय करावी. मी तर एक सजेस्ट असं करेन की कस्टमरसाठी ना, की नॉनव्हेज लवर आहेत ना, त्यांनी कोणताही आयटम खाऊ द्या आपला, 100% आवडणार. करेक्ट. आपण तेवढं त्याच्यामध्ये जीव ओतला जातो आपला. असं नाही की लगेच कोणालाही जमेल किंवा कोणीही करू शकतो. पूर्णपणे वेळ देऊन त्या रेसिपीचा पूर्ण स्टडी करून ती रेसिपी कशी बनली पाहिजे, काय पाहिजे, ह्यात इम्प्रूव्हमेंट काय केली पाहिजे, काय कमी पडतंय. इथं 100 जण येणार आहे. 100 जण म्हणता एक व्यक्ती निघू शकतो आपल्याकडे हॉटेलमध्ये, एक व्यक्ती त्याला आवडलं. बरोबर. पण 99% लोकांना तरी 100% आवडलं पाहिजे. बरोबर. तर आता हे सगळं तुम्ही सांगितलं, 100% लोक इथे येतील. पण हे जे हॉटेल व्यवसाय जो आहे त्याच्यामधले एकंदरीत आर्थिक गणित कसं चालतं? प्रॉफिटचं किंवा इन्व्हेस्टमेंट या सगळ्या गोष्टी कशा चालतात? हॉटेल व्यवसायामध्ये आहे ना, कमीत कमी 1 वर्ष ते 1.5 वर्ष द्यावं लागेल तुम्हाला. त्यावेळेस तुम्ही प्रॉफिटमध्ये, म्हणजे पेरणी केल्यानंतर उगवायला टाइम लागतो, उगवल्यानंतर मोठं व्हायला टाइम लागतो.
मोठं झाल्यानंतर आपल्या हातात पीक येऊन पूर्ण खाण्यापर्यंत बरोबर टाइम लागतो. बरोबर हा कालावधी कमीत कमी आपण शेतकरी माणसं हम्म. 3 ते 4 महिने जातात बरोबर सेटल व्हायला. सेटल व्हायला. तसंच हॉटेल व्यवसायात पण तुम्हाला पूर्णपणे 1 वर्ष ते 1.5 वर्ष द्यावं लागेल. बरोबर त्याच्यानंतर तुम्ही प्रॉफिटचा विचार करा. हम्म. पूर्णपणे मी तशाच पद्धतीत प्रॉफिटच्या मध्ये आलो. हम्म. 1 वर्ष पूर्णपणे मी फक्त आणि फक्त जे काय कमी पडतंय ते ऍड केलं, बरोबर जी काय इम्प्रूव्हमेंट करायची ती केली बरोबर आणि त्याच्यानंतर आता माझा प्रॉफिटचा विषय झाला. बरोबर आता प्रॉफिट हॉटेल लाईन मध्ये कमीत कमी 30 ते 40% आहे. बरोबर तुम्ही ते कसं इम्प्रूव्हमेंट करताय हम्म. त्याच्यावरती तुमचं गणित आहे. 100%. 30 ते 40% तुमचा आज 10,000चा बिझनेस झाला, तुम्हाला 3,000 रुपये तेवढे भेटणार आहेत. 3,000 रुपयामध्ये तुम्ही बाकीचं सगळं कव्हर करायचं. हम्म. हा बिझनेस कसा ग्रोथ करेल हम्म. याच्यावरती तुम्ही भर द्या. 100%. आणि कोणताही बिझनेस असू द्या, त्यावेळेस ऑल आउट पूर्ण कुठलाही बिझनेसला 30%, 40%, 20% प्रत्येक बिझनेस मागे प्रॉफिट आहेच. 100%. आणि बिझनेस जो करतो त्याला प्रॉफिट शिवाय तो टिकू पण शकत नाही मार्केटमध्ये. बरोबर. तर बऱ्याच व्ह्यूअरला जे काही कन्फ्युजन होतं की हॉटेल व्यवसायात किती प्रॉफिट आहे किंवा ते परवडतंय नाही परवडतंय. 100% परवडत. फक्त सरांनी सांगितल्याप्रमाणे तेवढा त्यात वेळ देणं पण गरजेचं आहे. आता अजून एक प्रश्न असा आहे की आता तुम्ही साहजिक 2019 ला आला मुंबईमध्ये. तुम्ही सगळा तुमचा व्यवसाय केला, एवढा चांगल्या लेवलला नेला, परत तुम्हाला लॉस झाला त्याच्यामध्ये लॉकडाऊनच्या काळात. बरोबर. मग तुम्हाला असं नाही का वाटलं की आता हे सगळं शहर सोडावं आणि परत आपल्या गावाला जावं, तिथं काहीतरी सुरू करावं किंवा असं? ते बऱ्याच वेळा वाटलं असं नाही, बऱ्याच वेळा वाटलं. पण जी काही बायकोची साथ होती ना ती लाख मोलाची होती. आणि तिच्या साथीमुळं मी मुंबईमध्ये टिकलो गेलो. मी 1 ते 1.5 वर्ष काही काम करत नव्हतो, काहीही काम करत नव्हतो, 1 रुपया इन्कम नव्हतं. 1 ते 1.5 वर्ष ती जॉबला जात होती, मी घरी बसून खात होतो. ओके. म्हणजे ही रिएलिटी आहे आणि ही मान्य करणं आणि कॅमेरा पुढं पब्लिक बोलणं ही खूप ऍक्च्युली मोठी गोष्ट आहे. म्हणजे कमीपणा, आपल्याला काय कमीपणा नाही, कमीपणा ठेवत पण नाही. तिचं जे श्रेय आहे ते तिला गेलंच पाहिजे. 100%. तिनं एवढं टेस्टी खायला आम्हाला खायला घालतात म्हणल्यावर आम्ही त्यांना श्रेय देणार. काय आणि तिच्यामुळे मी मार्केटमध्ये किंवा मुंबईमध्ये टिकलो. 1 ते 100%. 1.5 वर्ष तिनं भरपूर म्हणजे जॉबला जाऊन घरी सगळं घरचं रूमचं भाडं, घरचा खर्च सगळा ती बघत होती. बरोबर. काय करत नव्हतं, काय करायचा बिझनेस केला तर कोरोना येईल. त्या कोरोनाच्या भीतीमुळं आणि त्या लॉसच्या भीतीमुळं मी भेळच्या बिझनेसमध्ये 50 ते 60 लाख रुपये लॉस व्हायचा. ऑन रेकॉर्ड आहे, सगळं लिहून ठेवलेलं आहे. असं नाही की आलंय तोंडाला बोलतोय. बरोबर. कारण हा बिझनेस आता मी 7 लाख रुपये मध्ये उभा केला, आता उद्या सोडला तर ह्याला व्हॅल्युएशन 0 आहे. बरोबर. 1 लाख रुपये मध्ये भंगारवाला पण 1 लाख रुपये मध्ये पण घेणार नाही. बरोबर. ज्यावेळेस हा सेटअप असतो त्यावेळेस त्याला व्हॅल्युएशन असतं. बरोबर. सेटअप मधून तुम्ही बाहेर पडला 0 व्हॅल्यू झाली. 0 झालं. तशा पद्धतीने आमचं 0 व्हॅल्युएशन झालं. सगळं जे मटेरियल होतं वेस्टेज. अजूनही मटेरियल तसं भंगारमध्ये सगळं तुला कोण विचारत पण नाही, घेत पण नाही. बरोबर. आधी ते एज्युकेशन नाव आहे. आता उद्या मी हा बिझनेस सोडला, कोणाला पाहिजे ते एज्युकेशन नाव? कोणाला नाही पाहिजे. बरोबर. प्रत्येक जण आपापल्या नावाने बिझनेस तयार, हे वेस्टेज आहे पूर्ण. बरोबर. तर एवढं छान सरांनी आपल्याला सांगितलंय, एवढी चांगली माहिती दिली. म्हणजे ही ऍक्च्युअली जी स्टोरी आहे ना खूप इन्स्पायरिंग आहे सगळ्यांना. म्हणजे एवढा एका गावाकडच्या माणसाने येणं मुंबईला आणि एवढा सेटअप उभा करणं ही अजिबात सोपी गोष्ट नाही. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, त्याच्या आधी मी असं सांगेन की जर तुम्हाला भूक लागली असेल तर तुम्ही तेजू किचनला 100% भेट द्या. खूप टेस्टी जेवण आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल 100% लाईक करा, हा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.